रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग. सध्या कोकणातल्या या जिल्ह्यांमध्ये आणि घाटमाथ्यांवर तुफान पाऊस बरसतोय. गेल्या 3 दिवसात या भागात 600 मिलीमीटर पेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली आहे. पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मात्र या पावसामुळे त्या भागातल्या भूसंरचनेत मोठे बदल घडून दरड कोसळण्याच्या घटना वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं की माळीण, तळीये किंवा इरशाळवाडी सारख्या घटना घडलेल्या आहेत आणि या भागामध्ये दरड कोसळण्यासाठीची जी आधीची स्थिती होती तशीच काहीशी स्थिती आता आपल्याला दिसून येते की आठवड्याभराच्या कालावधीमध्ये जवळपास 600 ते 1000 मिलीमीटरपर्यंतचा पाऊस झाला आहे आणि नंतर तासा 2 तासांमध्ये कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाला आणि अशाच वेळेस या दरडी कोसळलेल्या आहेत. ते या पुढच्या 2 दिवसांमध्ये ज्या भागांमध्ये कमी वेळात जास्त पाऊस होईल तर अशा भागांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता वाढेल. या संदर्भात नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं हवामान अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. प्रामुख्याने डोंगर उतारावरची गावं किंवा डोंगराच्या पायथ्याची गावं या भागामधल्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे. ज्या गावांच्या वरून किंवा मागच्या भागामधून धबधबे येत आहेत, झरे येत आहेत, तर त्या झऱ्यांचं पाणी जर गढूळ येत असेल, समजा डोंगराच्या उतारावरची झाडं कललेली असतील किंवा काही पोल्स असतील लाईटचे ते कललेले असतील, तर हे दरडींचे पूर्वसंकेत असल्याचं लक्षात घेणं आवश्यक आहे. तर मुंबईसारख्या शहरी भागातही याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. माळीण, इरशाळवाडी, दरडी कोसळून झालेल्या या दुर्घटनांचे घाव अजूनही ताजे आहेत. रायगड, पुणे हे आजही दरडप्रवण जिल्हे म्हणून ओळखले जातात. गेल्या 2 दिवसांपासून आंबेनळी घाटात दरडी कोसळण्याचं सत्र सुरू आहे. त्यामुळे या सावध हाका ऐकून योग्य ती खबरदारी घेणं सध्या गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.